हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जे 5 चुका आहेत सर्वात जास्त महत्त्वाच्या, पोलीस भरती असू दे, स्पर्धा परीक्षा असू द्या आणि कोणत्याही एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये सर्वात जास्त चुका जे होतात त्या चुका 5 कोणत्या महत्त्वाच्या आहेत ते आपण बघितलं. त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि त्याच्यामध्ये मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्लॅन हा तुम्ही कमेंट करा आणि आपण नवीन त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवू. त्याच्यामध्ये आपण टॉपर होणाऱ्या किंवा टॉपर होण्यासाठी जबरदस्त स्ट्रॅटेजी काय असेल, पोलीस भरती असेल तर स्पेसिफिक मी इथे पोलीस भरती लिहिलेलं आहे, पण हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी ते लागू होऊ शकतं. आता राहिली गोष्ट कशाची, तर पाठीमागचा व्हिडिओ जर कोणी बघितला असेल, नवीन डिरेक्टली असाल तर पाठीमागचा व्हिडिओ तुम्हाला बघणं गरजेचं आहे, कारण ज्या चुका आपण जी चुका आधी सुधारून नंतर मग आपण स्ट्रॅटेजीकडे येणं गरजेचं असतं. जर कोणी बघितलं नसेल तर आपण व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओची लिंक सेंड करतो किंवा ठेवतो. ते सुद्धा बघणं, आधी ते बघा आणि त्यानंतर ह्या व्हिडिओकडे तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. कारण का, त्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जे चुका करताय तुम्हाला लक्षात येतील आणि त्या चुका झाल्यानं सुधारण्यासाठी मग हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करतोय आपण व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये टोटल 5 पॉईंट असतील, त्याच्यामध्ये 5 पॉईंट मी शोधून काढले, पण ते 5 पॉईंटमध्ये बरेच घटक मी एकत्र घेण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला एक प्लॅन बनत असेल किंवा एखादी कोणती गोष्ट केली पाहिजे किंवा कोणती गोष्ट टॉपर लोक करतात, ह्या सगळ्या गोष्टीच आपण इथं चर्चा करूया. त्यातली पहिली गोष्ट बघा, स्मार्ट स्टडी प्लॅन. थोडा व्हिडिओ मोठा झाला तर चालेल, पाठीमागचा व्हिडिओ मोठा झाला, आता हाही मोठा झाला तरी चालेल, पण आता आपण डिटेलमध्ये ह्या प्लॅनवर काम करणं किंवा बोलणं गरजेचं असतं. त्यामुळे हे व्हिडिओ जरी मोठा झाला तर व्हिडिओ शेवट पण बघण्याचा प्रयत्न करा, कारण तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, बघा सुरुवात करतोय. स्मार्ट स्टडी प्लॅन, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये टोटल 3 घटक येतात. त्या 3 घटकामध्ये रोज ठराविक तास अभ्यासाला द्या. कधी आणि किती वेळ आपण अभ्यास करायचा हे ठरवा. म्हणजे आता थोडक्यात काय, तुम्हाला मी म्हणलं होतं पाठीमागं टू डू लिस्टबद्दल बरंच वेळात बोललो तुम्ही, टू डू लिस्टबद्दल मी बोललो होतो. ह्याचा अर्थ काय हो, टू डू लिस्टमध्ये काय आलं पाहिजे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करता, एक कच्चं रफ तुम्हाला एक आयडिया देतो ह्याच्यामध्ये करायचं काय असतं. आता काय असतं, मग टू डू लिस्ट बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर तुम्हाला टार्गेट बेस्ड माहिती पाहिजे. मग तुम्हाला टार्गेट माहिती असणं गरजेचं असतं. बाबा टार्गेटमध्ये काय असतं, टार्गेट स्टडी काय असतो, बाबा ठराविक वेळ एवढ्या गोष्टी ह्या सब्जेक्टला दिलं पाहिजे, एवढा वेळ दिला पाहिजे, अशा पद्धतीने केलं पाहिजे. मग आपण काय करतो, बरीच लोक काय करतात, सकाळी एक पुस्तक घेतात, ते शेवटपर्यंत एकच पुस्तक वापरतात. मग एकच सब्जेक्ट घेणं हा सर्वात महत्त्वाचा चुकीचा अभ्यास करण्याची पद्धत आहे. हे चुकीचं बंद करा. एकच सब्जेक्ट दिवसभरात एकच सब्जेक्ट कंटिन्यू तोच घ्यायचा, हे चुकीचं आहे. माझं मत आहे की दिवसाला कमीत कमी 2 ते 3 सब्जेक्ट घेणं गरजेचं आहे. मिनिमम 2 तर सब्जेक्ट तुम्ही घ्यायलाच पाहिजेत. ठीक आहे, आता कसं झालं पाहिजे, मग त्याच्यामध्ये बाबा गणित असेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला मराठी घ्या, तुम्ही GS घ्या, कोणताही सब्जेक्ट तुम्हाला घेतला पाहिजे. बरोबर. आता सर्वात महत्त्वाचा, रोज किती तास अभ्यास केला पाहिजे, हा प्रत्येकाचा वैयक्तिक मत आहे किंवा वैयक्तिक निर्णय आहे. माझं मत आहे की स्पर्धा परीक्षा करत असताना मिनिमम तुम्हाला 6 ते 8 तास अभ्यास करणं गरजेचंच आहे. बरोबर. मग नुसतं अभ्यास करणं आहे का, त्याच्या अभ्यासामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा सोडवायची आहे. मी पाठ्यमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चूक आपण काय करतो, चूकमधली एक चूक आहे की आपण टेस्ट सिरीजवर भर एकदम कमी देतो. माझं मत आहे की टेस्ट देणं जास्त गरजेचं आहे, त्यामुळे टेस्टवर जास्त भर द्या. ते सोबत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग ऐकायला सांगितलं, शेवटचा पॉईंट होता, तो काय होता, रिव्हिजन होता. काय होता, रिव्हिजन. त्यामुळे रिव्हिजन पण गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. 6 ते 8 तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. तुम्हाला प्रो टिप, प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रो टिप देतो. प्रो टिपमध्ये काय हो, हे प्लॅन मला म्हणलं ना, कच्चा भाग केला पाहिजे. मग कसा झाला पाहिजे कच्चा भाग, सकाळी तुम्ही गणित किंवा रिझनिंग घ्या, बेस्ट वे असेल तो, त्यानंतर घ्या. दुपारी तुम्ही सायन्स GS घ्या किंवा त्याला GK म्हणतो ते घ्या. रात्री तुम्ही मराठी किंवा इंग्रजीचा सराव करा. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये मी नवीन एक्झाम आला, कोणते वनरक्षक आहे त्याला सुद्धा, त्यासाठी काय महत्त्वाचं की आपल्याला इंग्रजी सुद्धा होणं गरजेचं, माहीत असणं गरजेचं किंवा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही अशा 3 भाग करू शकता, जेणेकरून तुम्हाला लक्षात येतं. आता काही जणांचं असं वाटलं की गणित मी संध्याकाळी घेऊ शकतो कसं, बिंदासपणे गणित संध्याकाळी तुम्ही घेऊ शकता. तुमचा टाइम मिरर बनवतो. मी आता गणित का सकाळी घेतलं, कारण तुम्ही फ्रेश माइंडमध्ये असता. बहुतांश लोकांना गणित रिझनिंग थोडंसं अवघड जातं, त्यात गणित अवघड जातं. त्यांनी लवकरात लवकर तो आपला गणित सब्जेक्ट सकाळी रिव्हिजन करून ठेवला का मग त्यानंतर तुम्हाला लोड येत नाही. बरोबर. मराठी व्याकरण आणि इंग्रजीचा जो सराव आहे त्याच्यातला एक सब्जेक्ट सोपा आहे थोडासा, दुसरा सब्जेक्ट त्याच्या रिलेटेड आहे, म्हणून ते दोन्ही एकत्र घेऊन करू शकतो. दुपारी GSचा किंवा GKचा अभ्यास का करायचा, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच सब्जेक्ट येऊ शकतात, आपण आलटून पालटून सब्जेक्ट घेऊ शकतो. त्यामुळे दुपारी आपण ते मूड स्विंग होईल तशा त्या पद्धतीने करू शकतो. म्हणून म्हणलं ना मग, अशी 2 ते 3 सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. 2 सब्जेक्ट म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही डिव्हिडेशन केलं, तुम्हाला कच्चं एक आयडिया येईल किंवा ओके, ह्याच्यानुसार तुम्ही नंतर काय करायचं, आपला एक प्लॅन बनवायचा आहे. काय करायचं आहे, ह्याच्यानंतर आपला एक प्लॅन बनवायचा आहे. तो टू डू लिस्टमध्ये येणार. टू डू लिस्टमध्ये दिवसभरात आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणता सब्जेक्ट कधी घेणार आहे, हे झालं टू डू लिस्ट, कच्चं झालं. ह्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये काय असणार आहे,
मग टॉपिक तुम्ही सब टॉपिक काढून घ्यायचे, मॅथमेटिक्सचे असेल, गणिताचे, सगळ्याचे तुम्ही काय करायचे, टॉपिक काढून घ्यायचे आणि त्यानुसार ती आपल्याला एक प्लॅन बनवायचा. ठीक आहे, हा झाला पहिला. दुसरा भाग आहे मागील वर्षाचं प्रश्नपत्रिका PYQ किंवा मॉक टेस्ट, ह्याच्यावर आता भर काय द्यायचा आहे. लक्ष ठेवा, माझं तर मी आता पोलीस भरतीचं बघितलं असेल, मी जेवढं टीचिंग मी बघितलं ना त्याच्यामध्ये प्रत्येक एक्झामचं मला बघावं लागतं. त्यावेळेस मी राज्यसेवेपासून मी काय म्हणताला एकदम गड्डपर्यंत मी प्रश्नपत्रिका बघतोय. एक ठरलेला पॅटर्न फिक्स आहे. प्रत्येक एक्झाम पेपरमध्ये पाठीमागच्या प्रिव्हियस क्वेश्चनचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आधार घेतलेलाच असतो. मी पुन्हा म्हणतोय कोणत्या ना कोणत्या प्रकारचा. जशाच तसे प्रश्न येण्याची शक्यता बहुतांशी 50% असते, पण आधार हा 100% घेतला जातो. ह्याचा अर्थ काय, पाठीमागचा पेपर वरूनच पुढचा पेपर आपल्याला लक्षात येतो किंवा त्याच्यानुसार आपल्याला काढलेला असतो. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल किंवा पाठीमागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका असतील त्या खूप अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मग ते किती महत्त्वाच्या पाठीमागच्या बघितल्या, जेवढे तुम्हाला सापडतील तेवढे तुम्ही बघा. त्याच्यामध्ये असं नाही की पाठीमागच्या 2 वर्षाचीच बघा, मिनिमम कमीत कमी 2 ते 3 वर्ष पाठीमागच्या पेपर बघणं गरजेचं आहे. पण सगळ्याच मिळाल्या जेवढ्या पाठीमागच्या मिळतील तेवढे तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यामुळे बघा, आता मी लिहिलं सांगितले 5 ते 10 वर्षापर्यंत प्रश्नपत्रिका विश्लेषण करा, हे म्हणलंय मी, पण तुम्हाला जेवढ्या सापडतील तेवढ्या त्याचा करा, बरोबर. त्यानंतर बघा, दर आठवड्याला मॉक टेस्ट घ्या. मगाशी मी तुम्हाला एक टू डू लिस्ट पाठीमागच्या ह्याच्यामध्ये दिलं स्लाइडमध्ये की एक टू डू लिस्ट बनवली. आता त्या टू डू लिस्टचा तुम्हाला काय करायचं आहे की ह्या टू डू लिस्टमध्ये दर आठवड्याला एक टेस्ट द्यायची, 1-2 आठवड्याला तुम्हाला टेस्ट द्यायचे. मिनिमम तुम्हाला 2 टेस्ट द्यायचे आहेत. किती? 2 टेस्ट द्यायचेच आहेत तुम्हाला. का द्यायचे आहेत? त्याच्यानं तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपण अभ्यासामध्ये कुठं चुकतोय, कुठं बरोबर आहेत, काय आपल्याला राहतंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येईल. आता त्यानंतर बघा, टाइम मॅनेजमेंट शिकण्यासाठी तुम्हाला टायमरचा वापर करायचा आहे, आपल्याला चुका सुधारतील. आता ह्याच्यामध्ये काय हो, टायमरचा वापर म्हणजेच काय, आपल्याला सर्वात महत्त्वाचं, आता माझं एक स्टुडंट आहे, खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता. पाठीमागच्या पण वर्षीमध्ये 1-2 मार्कामध्ये गेला होता, ह्या वर्षी 1-2 मार्कामध्ये, बहुतेक 1 मार्कामध्ये तो गेलेला मुंबई पोलीसला होता. त्याचं झालं काय बघा, की त्यानं काय केलं की अभ्यास खूप छान होता, फक्त त्याला जमलं नाही की तो पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट करू शकला नाही. आणि आज तो त्या पेपरच्या टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्यामुळं तो आज बाहेर आहे. लक्षात आलं, अभ्यास चांगला होता, पेपरमध्ये प्रश्न सुद्धा सोपे होते, त्याला सुटत होते, पण ते पेपरमध्ये त्याला टाइम मॅनेजमेंट जमलं नाही. काही प्रश्न शिल्लक राहिले की त्याला टाइमच मिळाला नाही. आणि ह्याच्यामुळे काय झालं की त्याला काही गोष्टी मग शेवटी फोमोमध्ये येऊन त्याने प्रश्नपत्रिका सगळ्या सोडवल्या, पण त्या फोमोमध्ये येऊन गडबडीमध्ये त्याने बऱ्याच चुका केल्या आणि त्या चुकामध्ये स्कोर कमी आला आणि आज तो बाहेर आहे. सांगण्याचा उद्देश काय, हे सर्व गोष्टीचा अभ्यास करून सुद्धा काही उपयोग नाही जर तुमचं टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं नसेल तर. त्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला टायमरवर मग कसं प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला टाइम लावूनच घेतलं पाहिजे. भले की तुम्हाला आता MP साठी तुम्हाला 1 तास दिला असेल तर तुम्ही कमीत कमी 50 मिनिटांमध्ये तो पेपर सोडवणं गरजेचं आहे. पोलीस भरती करत असेल तर 90 मिनिटं चालतात, त्याच्यामुळे तुम्हाला 70 मिनिटांमध्ये पेपर सोडवणं गरजेचं आहे. ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्या आधीपासूनच प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही, त्यामुळे ते गोष्टी करा. त्याच्यामध्ये प्रो टिप काय हो, परीक्षेत 80% प्रश्न मागील पेपरवर आधारित असतात, त्यामुळे ते गुपित वापरा. आता हे काय माहिती आहे का तुम्हाला, प्रत्येक जणाला माहिती आहे. तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचारलं, ते टॉपवर असू द्या, तो एखादा सिलेक्शन झालेला असू द्या किंवा बरेच दिवस अभ्यास पण करतो, तो एकच सांगतो, पाठीमागचा पेपर चांगलं कर. चांगलं म्हणजे काय करायचं आहे त्याला सांगितलं बघा, विश्लेषण करायचं. आता विश्लेषण करायचं तर कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर लक्षात ठेवा, विश्लेषण करण्याची एक पद्धत आहे. आता पुढच्या वेळी आपण 100% त्याच्यावर बनवू की पेपर विश्लेषण नेमकं कसं करायचं असतं. विशेषतः मी त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाचं थोडंसं घेतो आणि दुसऱ्या एखादा सब्जेक्ट घेतो किंवा ऑल सब्जेक्टचे थोडे थोडे प्रश्न घेऊन आपण काय करू, एक विश्लेषण करण्याची पद्धत काय असते हे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल पाठीमागच्या वर्षाचा विश्लेषण करण्याची पद्धत काय असते हे आपल्याला करणं गरजेचं. ठीक आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला पुढचं बघा, काय स्टडी मटेरियल आणि नोट्स व्यवस्थित ठेवा. की आता ह्याला काय म्हणायचं नेमकं, स्टडी मटेरियल आणि नोट्स व्यवस्थित ठेवा. पाठीमागच्या चुकांमध्ये आपण बघितलं होतं की आपण भरमसाठ जे लुजर आहेत किंवा जे लुजर म्हणण्यापेक्षा असं म्हणतो की जे फेलियर आहेत ती लोक काय चुका करतात, त्याच्यामध्ये त्यांनी काय करतात की नोट्स हा त्यांचा प्रकार नसतो किंवा असले तर भरपूर अनलिमिटेड असतात, पुस्तक अनलिमिटेड असतात, त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येत नाही, त्याला रिवाइज करता येत नाही, त्यांना मॅनेज करता येत नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोट्स स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये असल्या पाहिजेत. जरी समजा नसेल तर कमीत कमी ज्याच्या असतील त्याच्या ऑथेंटिक असाव्यात, चांगल्या पद्धतीने असाव्यात, त्याची मांडणी व्यवस्थित असावी आणि त्या पद्धतीने केलं तर चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सिम्पल आणि शॉर्ट नोट्स असणे गरजेचं आहे. जर नसतील तर स्वतः बनवायचा प्रयत्न जास्तीत जास्त करा. नाही जमलं तर कमीत कमी स्वतःच्या नोट्स नाही जमलं तर दुसऱ्याचे नोट्स घेणं ट्राय करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नेमकं काय होतं. ठीक आहे, त्यानंतर बघा
जी केच असेल, चालू घडामोडी असेल, यांचे नोट्स तुम्हाला कंटिन्यू कॉमन घ्यायचं आहे, तुम्हाला तयार करायचेच आहेत. ह्याच्यामध्ये काय असं म्हणजे ते स्पेसिफिक चालू घडामोडी किंवा संविधान असेल किंवा जी के स्टॅटिक असेल. स्टॅटिक म्हणजेच काय, तो बाबा तो कधीच बदलू शकत नाही, अशा काही जे भाग असतो ते आपल्याला तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर बघा मॅथ्स रिजनिंगसाठी शॉर्ट ट्रिक शिकून ती वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. आता मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते आपल्याला काय करू शकतात, आपल्याला चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवू शकतात आणि आपल्याला लवकर कमी वेळ करू शकतात. आता कामकाळवेमध्ये असतील, सरासरीमध्ये असतील, त्यानंतर तुम्हाला लसाई मसाईमध्ये अशा काही गोष्टी आहेत किंवा दिशामध्ये असतील, घड्याळामध्ये असतील, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुम्हाला खूप शॉर्टकटमध्ये करू शकतो. आता हे का शॉर्टकट करायचं आपल्याला येत नाहीत का, आपल्याला गणित सुटत नाही का? हो, गणित सुटणं गरजेचं नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं काय आहे माहिती आहे का, ते कमी वेळामध्ये सुटणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? त्यामुळे ती गोष्ट जोडलं का, सोप्या भाषेत लिहिलेले नोट्स वाचायला आणि लक्षात ठेवायला सोप्या असतात. त्यामुळे काय म्हणायचं मला तुम्हाला, मगाशी म्हणलं मी तुम्हाला, स्वतःच्या भाषेत का लिहा, कारण स्वतःच्या भाषेत असतील तर ते चांगल्या पद्धतीने लवकर रिवाज करता येतात, लवकर लक्षात येतात. नाही मिळाल्या तर शक्यतो काय करा की चांगल्या ऑथेंटिक असतील तुम्ही आधी थोडंसं चेक करा, तुम्हाला ते बरोबर तुम्हाला सूट होत असतील तरच ती वापरा. ती चांगल्या शिक्षकाचे आहेत, चांगल्या मित्राचे आहेत, त्याच्यामध्ये तो पोलीस भरती झालेला आहे, तो एक सिलेक्शन झालेला आहे, मग त्याच्या नोट्स घेतो, असं करू नका. तुम्हाला स्वतःला सूट होत असतील तरच त्या नोट्स घेण्याचा प्रयत्न करा, नाही तर त्या नोट्स कितीही चांगले असतील तर काय उपयोग नाही आपल्याला. नंतर बघा पुढचं बघा, चालू घडामोडीसाठी डेली न्यूजपेपर आणि मॅगझिन वाचा. आता ह्या बऱ्याच गोष्टी गट ड वाल्या किंवा क वाल्या लोकांना हे थोड्याशा कमी प्रमाणात होऊ शकतात, पण मी माझं सांगण्याचा उद्देश काय की चालू घडामोडीवर तुम्ही थोडासा कमी वेळ देतो, ह्याच्यावर थोडासा आपण जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. कारण पाठीमागच्या काही वर्षापासून, 1-2 वर्षापासून प्रत्येक एक्झामचा जो पॅटर्न आहे तो चालू घडामोडीकडे थोडासा जास्त वळलेला दिसतोय आणि त्यामुळे चालू घडामोडीवर जास्त फोकस करण्याचा प्रयत्न प्रत्येक एक्झाममध्ये आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे दररोज 1 तास भले की नाही झालं तर कमीत कमी अर्धा तास तुम्ही, आणि पेपर वाचणं का गरजेचं आहे तर बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या बौद्धिक पातळी आणि विचार करण्याची शक्ती किंवा वेगवेगळ्या आपल्याला विचार करण्याची आपली जी पद्धत असते ती थोडीशी बदलते. त्यामुळे काही गोष्टी मला तर असं वाटतं की लोकसत्तर कमीत कमी तो पेपर चांगला वाचणं गरजेचं आहे. लोकसत्ता नाही सापडला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र मठ्ठा तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल. मासिक चालू घडामोडी मॅगझिन असतील किंवा विठ्ठलबडीच असतील, परिक्रमा असतील. आता विठ्ठलबडीचं मासिक नाही आहे पण ते एक 3 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं येतं, ते चांगलं आहे. कुणासाठी पोलीस भरती असतील, वनरक्षक असेल त्यांच्यासाठी, आणि स्पर्धा परीक्षा करण्यासाठी परिक्रमा तर आपल्यासाठी बेस्टच आहे. आता त्याच्यामध्ये नंतर बरेच आहेत, सिम्प्लिफाईड असेल, बऱ्याच गोष्टी आहेत, पण ठीक आहे, मला जेवढं वाटतं तुम्ही प्रत्येकाने तो आपल्याला पद्धतीने ती घेऊ शकतात. टेलिग्राम आणि यूट्यूबवर चालू घडामोडी ॲनालिसिस बघा, ते वाचत बसू नका. तुम्हाला वेगळं वाटलं म्हणजे ह्याच्यावर जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करू नका. मॅक्झिमम 20 ते 25 मिनिटं दिली तरी बस झालं, ह्याच्यापेक्षा जास्त देऊ नका. बरेच लोक काय करतात, यूट्यूबवरच अभ्यास करायचा प्रयत्न करतात, टेलिग्रामवरच अभ्यास करायचा प्रयत्न करतात. असं होऊ शकत नाही की त्याच्यावर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे ह्याच्यावर थोडंसं त्यात वाहून जाऊ नका, थोडंसं कमी वेळामध्ये जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा. ज्यामध्ये प्रो टिप काय बघा, फक्त वाचून नका, नोट्स बनवा आणि आठवड्यातून एकदा रिव्हिजन करा. पुन्हा म्हणतो तेच बघा, फक्त वाचून उपयोग नाही आहे, फक्त बघून उपयोग नाही आहे. आपण यूट्यूबवर फक्त बघतो, वाचत नाही आहे, त्यानंतर रिवाइज करत नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा जास्त इफेक्ट का आपल्याला दिसत नाही आहे, त्याचा काही उपयोग का होत नाही आपल्याला, त्याचं कारण ते आहे की आपण त्याचं रिव्हिजन होत नाही. लक्षात आलं? जरी रिव्हिजन झालं तर आपल्याला नोट्स नसतात रिवाइज करायला, त्यामुळे आपण त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं रिवाइज करू शकत नाही, त्यामुळे लक्षात राहू शकत नाही, आणि त्याचा आपल्याला तोटा काय होतो, आपल्याला जेवढं वाचून की आपल्याला वेळ वाया गेलेला असतो. त्यानंतर शेवटचं बघा, मानसिक तऱ्हेने शारीरिक फिटनेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 50% अभ्यासाचा भाग असेल ना, 100% जर अभ्यासाचा भाग असेल तर 100 पैकी 50% भाग असा आहे की जो ह्या मेंटली ट्रेस असेल किंवा मेंटली तुमची स्टेबिलिटी आणि शारीरिक फिटनेस ह्या दोन्ही गोष्टीवर डिपेंड आहे. तुमची मेंटली तुम्ही त्या अभ्यासिकेमध्ये किंवा त्या पेपरमध्ये तुम्ही मानसिक तुमची कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे, आणि त्याच्यावर डिपेंड आहे आपली शारीरिक, म्हणजे हे कशा मानसिक तर डिपेंड आहे तर शारीरिक फिटनेसवर डिपेंड आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जे खालील गट क चे अभ्यास करणार असतील, पोलीस भरती, वनरक्षकवाल्यांना, त्यांना सांगायची गरज नाही, ते प्रॅक्टिस करतातच. पण MPSC वाल्यांना किंवा जे स्पर्धा परीक्षेमध्ये गट ब आणि गट क्लाससाठी अभ्यास करतात त्यांना थोडासा व्यायाम करणं गरजेचं आहे. म्हणजे रनिंग करा, योगासने करा, त्यानंतर सूर्यनमस्कार घाला किंवा पुशअप्स, ह्या बाकी काय थोड्याच्या प्रमाणामध्ये करा. योगाने मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे, सगळ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणं. मला असं वाटतं की ह्याचा खूप फायदा होतो. ट्राय तर करून बघा. ह्याच्यामध्ये सुरुवात 1 मिनिटापासून करणं सुद्धा खूप चांगलं होऊ शकतं. सुरुवात 1 मिनिटापासून करा, फक्त बसण्याची प्रक्रिया सुरुवात करा. काही काळानंतर तुम्हाला 15-20 दिवसानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला लागेल. ठीक आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवण्यासाठी काय करायला लागेल, सगळ्यात मोठी गोष्ट की तुम्हाला चांगल्या लोकांसोबत राहणं गरजेचं आहे. वाईट लोकां किंवा निगेटिव्ह लोकांपासून लांब राहणं गरजेचं आहे. भले की एकटं राहिले तरी चालेल, पण निगेटिव्ह लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे सर्व. आता ही स्पर्धा सर्वात मोठी आहे,
पण योग्य मेहनत केल्याशिवाय आणि सिलेक्शन नक्की होईल. आता हे जर मी असं का म्हणतो, मी स्पर्धा खूप मोठी आहे, कारण ह्याच्यामध्ये फॉर्म बघितला असतील तुम्हाला, बरेच फॉर्म येतात, त्याच्यामध्ये जागा कमी असतात, तेव्हा स्पर्धा खूप मोठी आहे. आता मग रिझल्ट कोणाला मिळणार आहे, जे तो योग्य पद्धतीने मेहनत करतोय. मी काय म्हणतोय बघा, शब्द मी मुद्दाम घातला आहे त्याच्यामध्ये, योग्य. आता योग्यचा अर्थ काय घेतो मी, कारण तुम्ही चांगल्या पद्धतीनं गुड वेनच केलं तरच मेहनतीची फळाला येणार आहे किंवा त्याचं सिलेक्शन होणार आहे. लक्षात आलं का? त्यामुळे तुम्हाला सर्वात गोष्ट महत्त्वाची की योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. स्मार्ट वर्क करा, ना की फक्त हार्डवर्क करा. दोन्ही एकत्र करा, ते जास्त फायद्याच पडेल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये प्रो टिप्स काय, फिजिकल टेस्ट पास करण्यासाठी असेल तर रोज कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर धावण्याचा सराव असावा. आता हे सांगण्याची गरज नाही, पण तरी पण मला असं वाटलं की थोडंसं सांगणं गरजेचं आहे की बाबा रनिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. असे 5 प्रश्न आहेत किंवा हे 5 शब्द वाक्य आहेत, मला असं वाटतं की ह्या गोष्टी सगळं तुम्हाला गरजेचं आहे. आणि शेवटचा एक बोनस म्हणून सांगतो, फायनल मंथ तर काय बघा, माझा सातत्य आहे, स्मार्ट वर्क आहे, आणि मग त्याला काय मिळू शकतं, यश मिळू शकतं. मग तुम्हाला सातत्य कंटिन्यू पाहिजे आणि स्मार्ट अभ्यास पाहिजे. तर स्मार्ट अभ्यास म्हणजेच काय पाहिजे की तुम्ही थोडंसं नोट्स पद्धती वेगळ्या पाहिजे, तुम्ही बाकीच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने अभ्यास, विचारही वेगळा पद्धतीने केला पाहिजे. भले की 100 जण तुम्ही असाल तर 100मध्ये तुम्ही वेगळं एक वेगळं पण दिसलं पाहिजे, त्यालाच सिलेक्शन होऊ शकतं, नाहीतर अन्यथा होऊ शकत नाही. आणि टॉपर होण्यासाठी फक्त मेहनत नाही तर सर्व स्मार्ट स्टडीची गरज असते. मी म्हटलं ना, टॉपर शब्द हा त्यासाठीच आहे की त्या 100 पैकी एक जो असतो त्यालाच आपण टॉपर म्हणतो. आणि टॉपरसाठी कधी वेगळी मेहनत करणं गरजेचं आहे. फक्त मेहनत म्हणण्यापेक्षा थोडंसं स्मार्ट मेहनत करणं गरजेचं आहे. आणि पोलीस भरतीसाठी ही रणनीती वापरा, तुमचं सिलेक्शन 100% पक्कं होऊ शकतं. आता का म्हणतो मी असं, कारण ह्या सगळ्या गोष्टी रिलेट होतात जास्तीत जास्त गट क आणि गट ब वाल्यांना जास्त होऊ शकतं. आता क्लास 1साठी असेल, राज्यसेवेसाठी असेल, ह्यांच्यापेक्षा थोडासा वेळ असतो त्यांना जास्त वेळ अभ्यास करावा लागतो त्यांची. हां, पण काही गोष्टी त्यांना 100% ह्याच्यातच लागू होतात का, तर होतात. पण काही गोष्टी त्यांना अशा आहेत की त्यांना अजून थोडं स्मार्ट वर्क किंवा अजून वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. पण ह्या बेसिक गोष्टी सगळ्यालाच लागू होतात. त्यास पोलीस भरती असो, रक्षक असो, ह्यांना तर 100% त्या लागू आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुम्हाला 100% यश आहे. आता व्हिडिओ आवडला असेल, बऱ्याच गोष्टी सांगण्याचं सुद्धा अजून बरेच काही गोष्टी आहेत सांगण्यासाठी. खूप मोठा व्हिडिओ होण्यापेक्षा थोडंसं मला असं वाटतं की हाच व्हिडिओ तुम्हाला पुन्हा 2-3 वेळा बघा, आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, आणि ह्याची आपण जे बोललो ना ह्याच्यावर चर्चा जास्त करण्याचा प्रयत्न करा. असं का म्हणतो चर्चा करा, कारण ही चर्चा केल्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे की हां, आपण ह्या गोष्टी म्हणलं ना, मग अशी पॉझिटिव्ह जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे. सेम ह्या गोष्टी तुम्ही जेवढं तुमच्या तोंडातून तुमच्या एकमेकाला शेअर होतील तसं तुमचा माइंडसेट बनण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे बघा, व्हिडिओ लाईक करा, मित्रांपर्यंत पाठवा, आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा हमीद स्पर्धा हवा चॅनल